नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला कुठेतरी स्पर्श करतो. तो विषय आहे पालकत्व. पण थांबा, हे कुठलंही नेहमीचं पालकत्व नाहीये. आपण बोलणार आहोत आजच्या म्हणजे आधुनिक काळातल्या पालकत्वाबद्दल. आणि तुम्हाला माहितीये, अनेक तज्ज्ञ याला इतिहासातील सर्वात कठीण काम म्हणत आहेत. आता प्रश्न हा आहे की हे इतकं अवघड का झालंय आणि यातून मार्ग कसा काढायचा. चला आज याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. हे माझं मत नाहीये, हे विधान आहे डॉक्टर विकास दिव्यकीर्ती यांचं. आणि हे ऐकून कदाचित तुम्हालाही पटेल, कारण आजकालच्या पालकांना जो काही ताण, जो दबाव जाणवतोय ना, त्याचं हे अगदी अचूक वर्णन आहे. ही एकट्या दुकट्याची गोष्ट नाही. आज जगभरातले पालक एका अशा विचित्र दबावाखाली जगत आहेत जो याआधी कधीच नव्हता. आता जे मी सांगणार आहे ते ऐकून धक्का बसेल, पण हे वास्तव आहे. जेव्हा पालकत्वाचा ताण असह्य होतो तेव्हा काही वेळा अशा टोकाच्या घटना घडतात. विचार करा, कर्नाटकात एका आईने आपल्या 6 वर्षांच्या मुलाला मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं. तर न्यूजर्सीमध्ये एका वडिलांवर मुलाच्या हत्येचा आरोप आहे. या घटना आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात की पालकत्वाचा हा दबाव किती भयानक पातळीवर पोचला आहे. तर या समस्येच्या मुळाशी जाऊया. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपेक्षांचा दबाव. हा एक असा प्रेशर कुकर आहे ज्यात पालक आणि मुलं दोघंही अक्षरशः शिजत आहेत. आता गंमत बघा. आपल्याला काय वाटतं आपलं मूल कसं असावं? तर ते डिझायनर बेबीसारखं असावं. अभ्यासात टॉपर, दिसायला सुंदर, वागायला आज्ञाधारक, म्हणजे सगळ्यात परफेक्ट. पण खरं मूल कसं असतं? ते जिज्ञासू असतं, भावनिक असतं, चुका करतं, ते अपूर्ण असतं, पण तरीही ते खास असतं. आणि जेव्हा आपण या दोन गोष्टींची तुलना करायला लागतो तेव्हा मुलांवर आणि स्वतःवरही प्रचंड दबाव येतो. ही एक अशी स्पर्धा आहे ज्यात खरं तर कोणीच जिंकत. आणि हे फक्त काही मोजक्या लोकांबद्दल नाहीये. एका अभ्यासात एक आश्चर्यकारक गोष्ट समोर आलीय. भारतातले तब्बल 93% पालक मान्य करतात की त्यांना आपल्या मुलांना शिस्त लावताना प्रचंड संघर्ष करावा लागतो. 93% म्हणजे विचार करा, ही समस्या जवळपास प्रत्येक घरात आहे. प्रत्येक जण या दबावाचा सामना करतोय. आता बघूया समस्येचा दुसरा भाग. हा दबाव फक्त आतून म्हणजे आपल्या अपेक्षांमधून येत नाही, तर बाहेरचं जगही खूप बदललंय. आणि या बदललेल्या जगाने पालकत्वावर एक वेगळाच बाह्य दबाव आणला आहे. आठवून बघा, पूर्वी एकत्र कुटुंब असायची. घरात आजी आजोबा, काका काकू सगळे असायचे. मुलांच्या संगोपनात सगळ्यांचाच हातभार लागायचा. पण आता काय झालंय? विभक्त कुटुंब पद्धतीमुळे पालक पूर्णपणे एकटे पडले आहेत. त्यांना वडीलधाऱ्यांचं मार्गदर्शनही नाही आणि नातेवाईकांचा आधारही नाही. सगळी जबाबदारी फक्त आईवडिलांवर, आणि त्यामुळे ताण प्रचंड वाढलाय. हा चार्ट बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की हा दबाव कुठून कुठून येतोय. सगळ्यात जास्त आहे समाजाचा दबाव, म्हणजे चांगले पालक कसे असावेत याच्या कल्पना. मग त्यात भर पडते डिजिटल जगाची, म्हणजे इंटरनेट आणि सोशल मीडिया, जिथे मुलं आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत. मग कामाचा ताण आणि धावपळीचं शहरी जीवन, आणि सगळ्यात शेवटी पिढ्यांमधलं अंतर. म्हणजे पालक जणू चारही बाजूंनी घेरले गेले आहेत. ठीक आहे, समस्या तर खूप आहेत हे आपण समजून घेतलं. पण मग यावर काही उपाय आहे का? तर हो, आहे. आणि त्या उपायाची सुरुवात होते यशाची व्याख्या बदलण्यापासून. समाज ज्याला यश म्हणतो ते खरंच खरं यश आहे का? हा प्रश्न खरं तर प्रत्येक पालकाने स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या मुलांना फक्त चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आणि एक चांगली नोकरी मिळवण्यासाठीच वाढवतोय का, की आयुष्यात यापेक्षाही काहीतरी जास्त महत्त्वाचं आहे? बालरोगतज्ञ डॉक्टर समीर एका खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलतायत. ते म्हणतात, मुलाची ह्युमन एंगेजमेंट कॅपॅसिटी सर्वात महत्त्वाची आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमचं मूल किती लोकांमध्ये मिसळतं, त्यांच्या भावना समजतं, त्यांच्याशी संवाद साधतं, ही क्षमता त्याच्या भविष्यातल्या कोणत्याही पदवी किंवा पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे. कारण शेवटी माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे. तो एकटाच जगूच शकत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल की हे फक्त पुस्तकात शक्य आहे, तर तसं नाहीये. स्कॅन्डिनेव्हियन देशांमध्ये हे प्रत्यक्षात घडतंय. तिथे लहान मुलांना थेट अक्षरओळख शिकवण्याऐवजी इतरांशी कसं वागायचं, भावना कशा समजून घ्यायच्या हे शिकवलं जातं. आणि गंमत म्हणजे तरीही वयाच्या 16व्या वर्षी हीच मुलं अभ्यासात जगात अव्वल ठरतात. यातून एकच गोष्ट सिद्ध होते, जर सामाजिक आणि भावनिक पाया मजबूत असेल तर शैक्षणिक यश आपोआप मिळतं. तर मग यशाची ही नवीन व्याख्या आपण पाहिली. पण आता हे सगळं प्रत्यक्षात आणायचं कसं? चला, या शेवटच्या भागात आपण काही सोप्या व्यावहारिक पद्धती पाहूया ज्या आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकतात. मानसशास्त्रानुसार पालकत्वाच्या 3 मुख्य शैली आहेत. एका टोकाला आहे अधिकारशाही, म्हणजे फक्त नियम आणि धाक, प्रेम नाही. दुसऱ्या टोकाला आहे परवानगी देणारी शैली, म्हणजे फक्त लाड, शिस्त नाही. पण आपल्याला हवा आहे तो मधला मार्ग,
ज्याला म्हणतात अधिकृत किंवा अथॉरिटेटिव्ह पालकत्व. इथे मुलांकडून अपेक्षाही ठेवल्या जातात आणि त्यांना भरभरून प्रेम आणि आपुलकीही दिली जाते. हाच तो संतुलित मार्ग आहे. ही शैली अवलंबण्यासाठी 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, नियम स्पष्ट असावेत. दुसरं, ते नियम का आहेत हे मुलांना प्रेमाने समजावून सांगावं. तिसरं, फक्त आपलंच म्हणणं खरं न करता मुलांचंही ऐकून घ्यावं. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे आपण मुलांकडून अपेक्षितो ते आधी स्वतः करून दाखवावं. म्हणजे मुलांना फक्त कंट्रोल करण्याऐवजी त्यांना मार्गदर्शन करणं हे आपलं ध्येय असायला हवं. पुण्यातील एका अभ्यासात एका पालकानं शेअर केलेला हा अनुभव बघा. ते म्हणाले, मी पहिल्यांदाच माझ्या मुलाला विचारलं की तुला कसं वाटतंय, मी काय करावं असं तुला वाटतंय. ऐकलं? किती मोठा बदल आहे हा. एकतर्फी आदेश देण्याऐवजी जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा नात्यात एक जादू घडते. या सगळ्याचा सार एका वाक्यात सांगायचा तर मुलांना फक्त आदेश देऊ नका, त्यांना प्रश्न विचारा. हे कर असं सांगण्याऐवजी याबद्दल तुला काय वाटतं असं विचारून बघा. आदेश दिल्याने संवाद संपतो, पण प्रश्न विचारल्याने तो सुरू होतो आणि याच संवादातून मुलं शिकतात आणि नाती अधिक घट्ट होतात. आणि शेवटी हा एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा, आपण जी काही धडपड करतोय ती मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे की आपल्या स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. या प्रश्नाचं उत्तर जेव्हा प्रत्येक पालक प्रामाणिकपणे स्वतःच्या आत शोधेल तेव्हाच खऱ्या आणि यशस्वी पालकत्वाची गुरुकिल्ली सापडेल.